यात ड्रग्स प्रकरणातील मास्टर माइंड विनोद गंगणेच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी धाराशिवमध्ये सत्कार स्वीकारला। गंगणेंच्या पाठीवर कौतुकाची थाप देखील मारली, पण त्यामुळे जोरदार राजकारण आता सुरू झालंय। भव्य नागरी सत्कार सोहळ्यासाठी येणाऱ्यांचं स्वागत करणारा हा आहे विनोद उर्फ पिंट्या गंगणे। बॅनरवर त्याचा फोटोही छापण्यात आलाय। तुळजापूर ड्रग्स प्रकरणात जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। या सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील उपस्थित होते। मोठ्या क्रेनच्या सहाय्यानं हार घालत विनोद गंगणे मित्र परिवाराच्या वतीनं बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी विनोद गंगणेला जवळ बोलवत शाबासकीही दिली होती। त्यामुळे विरोधकांनी हल्लाबोल केला। एक जबाबदार मंत्री सत्ताधारी पक्षातला येऊन जर त्या ठिकाणी सत्कार करत असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कदाचित त्यांना माहीत नसेल पण इथल्या स्थानिक आमदाराला ज्याला सगळं माहिती आहे त्या माणसाचं तरी काम होतं ना। अशा पद्धतीनं जर अशा लोकांची पाठराखण केली जात असेल, उदात्तीकरण केलं जात असेल तर मग नेमकं हे ड्रग्सचं रॅकेट उद्ध्वस्त करणार कोण आहे? तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 865 कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली। त्याचं श्रेय आमदार राणा पाटील यांना देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र ड्रग्स प्रकरणातील आरोपीमुळे या कार्यक्रमाला गालबोट लागलं। तर तुळजापूरची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आमदार राणा पाटील यांनी दिलाय। या सर्व प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली ते आता पाहूयात। आपण एक सत्कार केलाय आपल्यासाठी, त्याबद्दल उद्या सकाळी बोलतो। उद्या सगळे तुळजापूरला बोलू, तुम्हाला सगळ्यांना ॲफिडेव्हिट तोपर्यंत पाठवतो, पोलिसचा ॲफिडेव्हिट पाठवतो आणि उद्या बोलू आपण। उद्या बोलू, ॲफिडेव्हिट पाठवतो सगळ्यांना, ते ॲफिडेव्हिट वाचा सगळे। धाराशिवच्या पोलीस खात्याने जी काही ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून माहिती कोर्टात दिलेली आहे ती आपल्याला उपलब्ध केली जाईल आणि ज्या व्यक्तीच्या बाबतीत किंवा जे काही सांगितलं जात आहे त्याच्यातलं जे काही वास्तव आहे ते आपल्या सर्वांच्या समोर येईल। ड्रग्स प्रकरणातील आरोपींना व्यासपीठावर स्थान देऊन त्यांना राजाश्रय दिला जातोय का, असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याचं चिंतन करणं गरजेचं आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।